नमस्कार सगळ्यांना. हॅलो एव्हरीवन. मस्तपैकी देवाची पूजा झालेली आहे. संध्याकाळचे वाजले आहेत 7:30. तर आज आपण करणार आहोत मस्तपैकी अशी चवळीची भाजी. हे आहे आमच्या घरातलं देवघर. बाहेर मस्तपैकी अंधार पडलेला आहे. तुम्ही जर माझी मटणाची रेसिपी बघितली असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता ही आपण घेतली आहे चवळीची भाजी आणि ही आपण तेलामध्ये मस्तपैकी शिजवलेली आहे. आणि ही भाजी शिजवून झाल्यानंतर आपल्याला ही घट्ट पिळायची आहे, जेणेकरून त्या भाजीमध्ये राहिलेलं पाणी जे आहे ते सर्व निघून जाईल. तुम्ही बघू शकता माझी मम्मी इकडे पाणी काढते चवळीच्या भाजीतलं. म्हणजे जेव्हा आपण भाजी कराल तेव्हा ती जास्त ग्रीसी नाही होणार. हे भाजीतलं पाणी आपण काढलेलं आहे आणि ही मस्तपैकी थोडीशी अशी कोरडी पण झालेली आहे. तर त्या भाजीला आपण देणार आहोत मस्तपैकी कांदा, टमॅटो, जिरं. आपण या भाजीला देणार आहोत फोडणी. त्याच्यामध्ये मी घेतलेली आहे लसूण. तर बारीक या खलबत्त्यामध्ये मी चेचलेला आहे. ह्याच्यामध्ये आहे मिरची. लसूण जास्त प्रमाणात घालायचे कारण लसूण हा आपल्या आरोग्यासाठी पण खूप छान असतो. मध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळे भाजीमध्ये मीठ मिक्स करायचं. गावी आमच्या शेतामध्ये जेव्हा ही भाजी पिकली जाते ना तेव्हा ह्याला म्हणतात तांदळाची भाजी. गावच्या भाज्या ह्या प्युअर असतात आणि ऑर्गॅनिकही असतात. त्याच्यावर कोणते फवारे केले जात नाहीत. तर इथे बघा तेलामध्ये मिरची आणि लसूण टाकलेलं आहे. तेलाचा पण वापर कोणताही पदार्थ करताना हा कमी करायचा, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये जास्त ऑइल पण नाही दिलं पाहिजे. हे आपण टाकली आहे भाजी. हा मस्तपैकी मसाला त्या भाजीमध्ये उतरला आणि एकजीव झाला पाहिजे जो आपण टाकला. ही भाजी मस्तपैकी एकजीव झाली आहे आणि आता ही आपल्याला ठेवायची, थोडीशी शिजू द्यायची तेलामध्ये. छोटंसं एक ॲडवाइस देते. कोणतीही आपण पालेभाजी जेव्हा करतो त्याच्यामध्ये मोस्टली लसूण हा जास्त प्रमाणात यूज करायचा, कारण आयुर्वेदिक पद्धतीने लसूण आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतो. आणि जेव्हा पण आपली पालेभाजी शिजते तेव्हा त्याच्यावरती प्लेट आपल्याला ठेवायची नाहीये. जर आपण प्लेट ठेवून जर ती वाफवली तर भाजीमध्ये जो हिरवापणा असतो तो कमी होतो. ठीक आहे. तर आपली ही मस्तपैकी अशी तांदळाची भाजी झालेली आहे रेडी. थँक्यू एव्हरीवन व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकत जाईन. तुमचा भरभरून प्रतिसाद मला हवा आहे. ठीक आहे. बाय. थँक्यू. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.